नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या बाजारात येतात आणि त्या भाज्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात, त्यामुळे त्या आपण नक्कीच खायला हव्यात. ही आहे फोडशीची भाजी. तुमच्या इथे या भाजीचे काय नाव आहे आम्हाला कमेंटून नक्की कळवा. गवताच्या पातीसारखी दिसणार ही भाजी मुळाजवळ पांढरी असते. तर भाजीचा मुळाकडचा भाग कापून ही पाने स्वच्छ धुवून घेऊया. काही पाने जून वाटली तर तीही आपण काढून घ्यायला हवीत. भाजीत घालण्यासाठी आपण एक छोटा कांदा, 5-6 लसूण पाकळ्या व पाव इंच आलं घेत आहोत. भाजीची मुळं कापून ती आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत. आता भाजी व कांदा कापून घेऊया. लसूण, आले ठेचून घेऊया. भाजीची सर्व तयारी झालेली आहे. ह्या भाजीमुळे अंगाला खाज येऊ शकते, म्हणून आपण 2 आमसुलाच्या पाकळ्या वापरणार आहोत. तसेच गरम मसाला मी घेतलेला आहे, तो घालणे ऑप्शनल आहे. मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. भाजी आपण पीठ पेरून करत असल्यामुळे तेल थोडेसे जास्तच घालावे लागते. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी घालून घेऊया व ते तडतडल्यावर लगेचच कांदा घालूया. कांदा अर्धा मिनिट परतल्यावर लगेच आपण हिंग घालून घेत आहोत. दोन मिनिटांनी ठेचलेले आले व लसूण घालून घेऊया. कांदा आता परतून झालेला आहे. यात आता आपण मसाले घालून घेत आहोत. अर्धा मिनिट मसाला परतल्यावर लगेचच भाजी घालून ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या भाजीवर आपण थोडेसे पाणी शिंपडून घेत आहोत आणि झाकून ती 5 मिनिटं शिजू देणार आहोत. मध्येच एकदा झाकण काढून ती हलवून घेऊया. भाजी अर्धवट शिजली आहे. आता यामध्ये बेसन व चवीपुरते मीठ घालून पुन्हा झाकून ती 10 मिनिटे आपण शिजू देऊया. भाजी कढईला खाली चिकटून जळू नये म्हणून ती 1-2दा हलवून घ्यायला हवी. हे पहा, फोडशीच्या भाजीचा मस्त चविष्ट असा झुणका तयार आहे. त्याचा खूप छान वासही येतोय. हा झुणका कढी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूपच छान वाटतो. चला सर्व करून घेऊया. कशी वाटली फोडशीच्या झुणक्याची रेसिपी? मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्वादांची मैफिल चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.